मैदानाकडे वळू आपण पाहतोय जिथे चालू असलेला सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना एक बिग बजेट सामना एक मोठा सामना आपण पाहतोय एकविरा थळ विरुद्ध कुबेर 11 अलिबाग या दोन संघांदरम्यान खेळ आपण पाहतोय। प्रथम आपण विचार केला तर एकविरा थळ संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले ते अर्थात कुबेर 11 अलिबाग संघाला फलंदाजी करण्यासाठी। कुबेर 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय सलामीचे फलंदाज रोहित पाटील आणि पंकज जाधव आपण पाहतोय। तर एकविरा थळ संघ चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये। 5:15 वाजलेले आहेत। चला एकविरा थळ संघ चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये। 5 षटकांचा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय। बघूया कोणता संघ इथे विजय होतो एकविरा थळ की कुबेर 11 अलिबाग या दोन संघांदरम्यान खेळत आपण पाहतोय। सामना आपण पाहिलं तर नक्कीच रोमहर्षक पाहायला मिळेल यात कोणतीही शंका नसणार आहे कारण का दोन्ही संघांचा विचार केला तर नक्कीच अलिबाग तालुक्यातील दोन्ही बलाढ्य संघ आहेत। एक चुरशीचा सामना नक्कीच पाहायला मिळणार आहे। एकविरा थळ संघ आपल्याला वारंवार पुकार करतोय आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये। या सामन्यासाठी आपण पाहिलं तर ऑफिशियल पंच प्रतीक घाडी त्याचप्रमाणे सुजय मगर गुणलेखक आपण पाहतोय कालच्या दिवसापासून एक चांगली भूमिका आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून। निलेश पाटील एक चांगली भूमिका आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून। त्याचप्रमाणे आपण पाहतोय इथे निलेश ठाकूर आणि प्रशांत म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। तरी विनंती असेल की आमच्या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। प्रशांत म्हात्रे आणि निलेश ठाकूर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। तरी विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। प्रसाद 11 अलिबाग आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तितकं चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिटची नक्कीच संधी होती परंतु इथे ओव्हरथ्रो पाहायला मिळतो आणि एक धाव नक्कीच
मिळते. एक चांगली रन द विकेट मैदानावर पाहायला मिळते ती अर्थात अलिबाग संघाच्या माध्यमातून. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 11 धावा धावफलकावर येत आहेत. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. शेवटच्या चेंडूवर बघूया ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. 1 टू गो, राईट अराउंड द विकेट. अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. लेग बिफोर द विकेटचा नक्कीच अपील केला होता फलंदाज पंकज जाधव. थोडासा बुचकाळत येतो या चेंडूवर. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर चांगल्या चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिले समाप्त झालंय आणि पहिल्या षटकानंतर आपण पाहिलं तर नक्कीच कुबेर 11 अलिबाग संघाची धावसंख्या बिनबाद 11 धावा धावफलकावर येत आहेत. अजूनही विचार केला तर पहिल्या सत्राचा विचार केला तर 4 षटकांचा खेळणं बाकी आहे. या उर्वरित आपण पाहिलं तर 4 षटकांमध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ते अर्थात कुबेर 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून. पावलपेचा षटक विचार केला तर शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. कारण काय पावलपेचा षटकाचा विचार केला तर नक्कीच इथे धावा येणं गरजेचं असणार आहे. ते अर्थात कुबेर 11 अलिबाग संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरं षटक घेऊन एकविरा थळ संघाच्या माध्यमातून सुमेध येतोय. सुमेध पत्रे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक एकविरा थळ संघाला ज्याने अनेक वर्ष आपण पाहिलं तर एक चांगली कामगिरी केली. गोलंदाजीच्या जीवावर आपण पाहिलं तर कित्येक सामने एकविरा थळ संघाला जिंकून दिलेत. आज बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कारण का एक महत्त्वपूर्ण लढत आहे. आजच्या दिवसात जी काही केलेली मेहनत आहे ती पूर्णपणे पणाला लावावी लागेल ती या सामन्यामध्ये मित्रांनो. पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दत्ताचा चेंडू. रोहितला पूर्णपणे आपण पाहिलं तर चेंडूने बॅटचा इथे परफेक्ट कनेक्ट होत नाही. या चेंडू निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते. संघाची धावसंख्या इथे स्थिरावेल ती अर्थात 11 पर्यंत. षटक क्रमांक आपण वागलाव 12 धावा धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे. पहिला धक्का नक्कीच लागतोय तो अर्थात अलिबाग संघाला. एक चांगली आपण पाहिलं तर गोलंदाजी पाहायला मिळते ते अर्थात सुमेध पत्रेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पॉवरप्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं ते अर्थात अलिबाग संघाला. परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते ते अर्थात गोलंदाज सुमेधच्या माध्यमातून. राईट अमोर द विकेट.
चांगला फटका आपण पाहतोय पंकज जाधव ऑन द फायर, सुरेख फटका. या 6 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आगेकूच करेल. एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 18 धावा धावफलकर लागल्यात. एक चांगला फटका आपण पाहिलं तर सुमेधवर हल्लाबोल चढवलाय फलंदाज पंकज जाधव याने. षटकातील आपण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका पाहायला मिळतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, नक्कीच चेंडू जाईल सीमा पार, षटकार. षटकार पाहायला मिळतोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर सुमेधवर हल्लाबोल चढवलाय. सुमेधला पूर्णपणे आपण पाहिलं तर खरपूर समाचार घेतलाय फलंदाज पंकज जाधव याने. या 6 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती अर्थात 24 धावा धावफलकर लागल्यात. 1 टू गो. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे नक्कीच पंच सुजय मगर यांचा इशारा तो की चेंडू सुवेर आहे. अवंतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव तर नक्कीच येते. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 25 रन्स ऑन बोर्ड. 25 धावा धावफलकावर लागतायत. शेवटचा चेंडूवर बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल गोलंदाज सुमेधच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण पाहिलं तर थोडासा महाग ठरतोय गोलंदाज सुमेध पत्रे. अंतिम चेंडूवर बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. पारुलपेच्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय सन्मित्र तिथे तैनात होता. बॅक टू द बॉल खेळून काढलेला हा चेंडू. मिडॉनच्या दिशेने आपण पाहिलं तर नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षक आपण पाहिलं. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर कुबेर 11 अलिबाग संघाची धावसंख्या 1 बाद 25 धावा धावफलकर येत आहेत. उर्वरित आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामधील 3 षटकांचा खेळणं बाकी आहे, अर्थात येणारे 18 चेंडू. या 18 चेंडूंचा विचार केला तर नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. ते अर्थात एकविरा थळ संघासाठी आतापर्यंत विचार केला तर नक्कीच 12.5च्या सरासरी धावसंख्या जमा करण्यात यश आले. ते अर्थात कुबेर 11 अलिबाग संघाला. बघूया उर्वरित इथे 18 चेंडूंचा खेळ कसा असणार. येथे 18 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच एक जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस असेल तो अर्थात कुबेर 11 अलिबाग संघाचा. एकविरा थळ संघाच्या माध्यमातून आपण विचार केला तर नक्कीच पहिले षटक हे श्रेयस पत्रेने हाताळलं. पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. केवळ आपण पाहिलं तर त्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या श्रेयसने. त्यानंतर सुमेधने आपण पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं घेऊन येते तो अर्थात मागील सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार ज्याने प्राप्त केला होता जमीर येतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 3रं षटक घेऊन जमीर सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगला गोलंदाज आहे. एकविरा थळ संघाच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी त्याने सातत्यपूर्ण करत आलाय. आज बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. एक महत्त्वपूर्ण लढत आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय जतेश सारंग पाहायला मिळतोय. जतेश सुद्धा आपण पाहिलं तर एक मोठा फलंदाज आहे, त्यामुळे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे ते अर्थात एकविरा थळ संघासाठी. पॉवर प्लेचे षटक तर नक्कीच इथे समाप्त झालेले आहेत. उर्वरित आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळणं बाकी आहे पहिल्या सत्रामधील. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज जमीर याचा. पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. चेंडूने बॅटचा इथे संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात करून देतोय गोलंदाज जमीर आपल्या संघासाठी. एक अचूक टप्पा आपण पाहतोय. पूर्णपणे धावांपासून वंचित ठेवलं या चेंडूवर फलंदाज जतेश याला. राईट मोर द विकेट.
पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. जोपर्यंत चेंडूवरील क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 26 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं चालू आहे आणि या तिसऱ्या षटकाचा विचार केलात तर कुठेतरी एक चांगली सुरुवात पाहायला मिळते ती अर्थात गोलंदाज जमीरच्या माध्यमातून. उर्वरित आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. या 4 चेंडूंचा विचार केला तर नक्कीच पंकज जाधव अपोजिट असणार आहे. त्यामुळे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे गोलंदाज जमीरच्या माध्यमातून. पंकज जाधव बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आतापर्यंत विचार केला तर त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार जरूर पाहायला मिळाला आहे. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय अकुटपदा चेंडू बिरकावून दिला थेट सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी सुरेख फटका. चांगली फटकेबाजी आपण पाहतोय फलंदाज पंकज जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळते. या 6 धावेच्या मदतीने आपण विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 32 धावा धावफलकावर लागल्यात. एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय पंकज आपल्या संघासाठी करतोय आणि ही फलंदाजी तितकीच महत्त्वाची आहे अलिबाग संघासाठी. यावेळी चांगला प्रकारचा चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक अशांक साखरकर तिथे तैनात दिसतोय. जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत एक धाव तर नक्कीच येते. चांगला थ्रो आपण पाहतोय अशांकच्या माध्यमातून. एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 33 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं चालू आहे. अजून या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. या उर्वरित 2 चेंडूमध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार गोलंदाज जमीरच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण विचार केला तर 8 धावा खर्च केल्यात. चांगला चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय गोलंदाज जमीरच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होते. जमीर नक्कीच आपण पाहिलं तर जमेची बाजू ठरतोय अर्थात एकविरा थळ संघासाठी. संघाची धावसंख्या नक्कीच इथे स्थिरावेल ती अर्थात 33 पर्यंत. शेवटचा चेंडू आणि शिल्लक आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. 1 टू गो. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय परंतु तिथे अजिंक्यकडनं थोडीशी खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. धाव मात्र इथे येत नाही आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं समाप्त होईल. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल. 3 षटकानंतर आपण पाहिलं तर कुबेर 11 अलिबाग संघाची धावसंख्या 1 बाद 33 धावा धावफलकावर लागतायत. अजून विचार केला तर 2 षटकं येणं बाकी आहेत पहिल्या सत्रामधील. त्यामुळे आपण पाहिलं तर या 12 चेंडूमध्ये ते एक चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल ती अर्थात कुबेर 11 अलिबाग संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन श्रेयस पत्रे येतोय. ज्याने पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामागे 11 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. समोर आपण पाहिलं तर पंकज जाधव सारखा एक मोठा फलंदाज आपण पाहतोय. नामवंत फलंदाज आपण पाहतोय. त्यामुळे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे श्रेयस पत्रेसाठी. बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ती अर्थात श्रेयस पत्रेच्या माध्यमातून. आतापर्यंत विचार केला तर नक्कीच 3 षटकानंतर 33 धावा धावफलकावर आल्यात. 11च्या सरासरी धावसंख्या जमा करण्यात यश आले ते अर्थात कुबेर 11 अलिबाग संघाला. शेवटचा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील. शेवटच्या सामन्यामध्ये इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते या 2 संघादरम्यानच्या माध्यमातून. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज श्रेयस आता रॅट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय चांगला फटका गॅप शोधून नक्कीच काढले. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. एक चांगल्या प्रकारचं गीत आपण पाहतोय
परंतु इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मैदानामध्ये पंकज जाधव चॅम्पियन होतोय, कारण का खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कुबेर 11 अलिबाग संघासाठी एक चांगल्या प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या 4 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 37 धावा धावफलकावर येत आहेत. चांगली सुरुवात आपण पाहतोय फलंदाज पंकज जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळते मैदानामध्ये. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका, यावेळी चेंडू सीमा पार, षटकार. फटकेबाजी आपण पाहतोय बुम बुम माटाच्या बॅट मधून पाहायला मिळते आणि ही महत्वाची फलंदाजी आपण पाहतोय अलिबाग संघासाठी ठरणार आहे. या 6 धावेच्या मदतीने आपण पाहिले तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 43 धावा धावफलकावर येत आहेत. 43 रन्स ऑन बोर्ड. आपण पाहिले तर नक्कीच चांगली कामगिरी पाहायला मिळते ती अर्थात पंकज जाधवच्या बॅट मधून. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सिद्धार्थ नवलेच्या माध्यमातून. एक धाव तर नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 44 धावा धावफलकावर लागत आहेत. 44 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स कुबेर 11 अलिबाग. एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु आता मात्र आपण पाहिलं तर ऑन स्ट्राईक जतेश सारंग पाहायला मिळतोय. जतेश सारंग सुद्धा आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्यामध्ये माहिर असलेला फलंदाज आहे. चांगलं कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल ती अर्थात श्रेयस याला. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा इथे संपर्क होत नाही आहे आणि इथे मात्र आपण पाहिलं तर धावचीत स्वरूपात जतेश सारंग बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आपण पाहतोय जतेश बाद झाल्यानंतर प्रसाद चेवले येतोय मैदानामध्ये. प्रसाद बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. प्रसाद आणि पंकज हे 2 महत्त्वपूर्ण फलंदाज मैदानावर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय श्रेयस पत्रेच्या माध्यमातून. एक षटकार आल्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच 2 मोठे स्ट्रोक आल्यानंतर एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडूने शिल्लक आहेत या षटकातील, त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल गोलंदाज श्रेयस याला. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय बुम बुम माट्या पाहायला मिळतोय. चांगला फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव तर जरूर आली या चेंडूवर. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 45 धावा धावफलकावर लागत आहेत. शेवटचे आपण पाहिलं तर एक चेंडूचा खेळणं बाकी आहे या षटकातील. बघूया उर्वरित एका चेंडूवर इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल गोलंदाज श्रेयस पत्रेच्या माध्यमातून. प्रसाद चेवले ऑन स्ट्राईक आपण पाहतो. नवीन आलेला फलंदाज. 1 टू गो. चांगला चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाचा चेंडू. चेंडूने बॅटचा इथे संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि ते मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक 14 समाप्त होईल. 4 षटकांचा खेळ समाप्त होईल. 4 षटकानंतर आपण पाहिलं तर कुबेर 11 अलिबाग संघाची धावसंख्या 2 बाद 45 धावा धावफलकावर लागल्यात. उर्वरित आपण पाहिलं तर एका षटकाचा खेळ बाकी आहे. अर्थात येणारे 6 चेंडू. या 6 चेंडूमध्ये बघूया इथे कशा प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळेल पंकज जाधवच्या बॅटमधून, कारण का स्लॉगवरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. नक्कीच इथे हाणामारी करावी लागेल ते अर्थात फलंदाज पंकज जाधव याला. आतापर्यंत विचार केला तर नक्कीच 45 धावा धावफलकावर आल्यात. एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय पंकजच्या माध्यमातून आज पाहायला मिळाले. तब्बल आपण पाहिलं तर 37 धावांवर खेळतोय पंकज जाधव.
शेवटच्या षटकामध्ये बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. एकविरा थळ संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय वैयक्तिक पहिले आणि सांघिक 5वं षटक घेऊन अशांक साखरकर येतोय. अशांक बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी अशांकच्या माध्यमातून पाहायला मिळेल. स्लॉगरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच पूर्णपणे धावांपासून रोखून ठेवायचं असेल पंकजला तर नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल गोलंदाज अशांक याला. पहिल्या सत्रातील शेवटचं षटक आपण पाहतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळायला फटका. नक्की चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. सुरेख फटका आपण पाहतोय. अशांकवर पूर्णपणे आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर हल्लाबोल चढवलाय फलंदाज पंकज याने. एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय आज पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळाले. प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आजच्या दिवसात एक खरोखर एक अप्रतिम दर्जाची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अशांकला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच ते कमबॅक करावं लागेल आपल्या गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू चांगला फटका आपण पाहतोय. सरळ बॅटने खेळायला फटका. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. सुरेख फटका. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहतोय. 6 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर पंकज स्वतः 47 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा पाहतोय आणि यावेळी मात्र आपण पाहतोय अर्धशतक कंप्लीट झालंय. पंकज जाधव बुम बुम वाटे ऑन द फायर. सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय. जाधव 51 धावांवर पोहोचलाय. एक अप्रतिम दर्जाची इनिंग आपण पाहतोय या स्पर्धेमधील. नक्कीच पहिलं अर्धशतक आपण पाहतोय या स्पर्धेमधील पंकज जाधवच्या नावे आले. कुठेतरी आपण पाहिलं तर एक अप्रतिम दर्जाची फटकेबाजी पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 59 धावा धावफलकावर आल्यात. अजूनही आपण विचार केला तर पहिल्या सत्रामधील 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. पूर्णपणे अशांक महागडा ठरतो या षटकामधील. आतापर्यंत विचार केला तर अशांकने 14 धावा खर्च केल्या 3 चेंडू मागे. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. उर्वरित 3 चेंडूमध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ते अर्थात गोलंदाज अशांकच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय पंकज जाधव पाहायला मिळतोय. रॅटम राऊंड द विकेट. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय परंतु क्षेत्ररक्षकांना चूक होते आणि नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. फलकावर येत आहेत. अप्रतिम दर्जाची फटकेबाजी आपण पाहतोय प्रसाद पंकज जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजूनही विचार केला तर 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. उर्वरित आपण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार गोलंदाज अशांक साखरकरच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय पंच नाखुश दिसत या चेंडूवर. अर्थात आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा इथे अवलंब केला जाईल. स्वेर चेंडूची घोषणा होते. अवंतर स्वरूपाने आपण पाहिलं तर धाव फलकावर 1 धाव नक्कीच येते. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 64 धावा धाव फलकावर येत आहेत. पूर्णपणे आपण पाहिलं तर ह्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरतोय तो अर्थात अशांक साखरकर. आतापर्यंत विचार केला तर 19 धावा खर्च केल्यात या 4 चेंडू मागे. उर्वरित बघूया 2 चेंडूमध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते.
पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. एक धाव तर नक्कीच येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नात आपण पाहतोय फलंदाज प्रसाद चेवले बॅक टू द पवेलियन. तो कुबेर 11 अलिबाग संघाला नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रसाद बाजांतर. प्रणित वर्सोलकर जातोय मैदानामध्ये. शेवटचा चेंडू येणे बाकी आहे. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक पंकज पाहायला मिळतोय. परंतु यावेळी मात्र आपण पाहतोय स्वेर चेंडूची घोषणा केली जाते. अवांतर स्वरूपाने धाव फलकावर एक धाव नक्कीच येते. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 66 धावा धाव फलकावर लागतायत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अंतिम चालू आहे. चांगली धावसंख्या आपण पाहतोय अलिबाग संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या सत्रामधील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 1 to go. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा तैनात दिसतोय आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. चालू असणारा सामना कुबेर 11 अलिबाग विरुद्ध एकविरा थळ. पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. आपण पहिल्या इनिंगमध्ये बघितलं की पंकज जाधव उर्फ बुम बुम माटे यांनी आपली बहरदार खेळी दाखवली. तब्बल 60 धावांचा डोंगर उभा केला आणि सांघिक धावसंख्या झाली ती 70 धावा. जर एकविरा थळ संघाला हा सामना आपल्या खिशात भरायचा असेल, जर हा सामना जिंकायचा असेल तर येणारे 24 चेंडू आणि 71 धावांची खेळी करावी लागणार आहे. कंपल्सरी चीज असणार आहे मित्रांनो, याची नोंद घ्यायची आहे. शूज कंपल्सरी असणार आहेत. चेंडू पाण्यात गेला तर आयोजकांमार्फत जो चेंडू पुरवण्यात येईल तो चेंडू घेऊन खेळावंच लागेल. हे काही नियम आहेत या स्पर्धेचे, दोन्ही संघांनी लक्षात ठेवायचे आहेत. येणारे 30 चेंडू आणि 71 धावांची गरज.
तर मित्रांनो वळूया मैदानाकडे. मैदानात उतरली ती एकविरा तळ संघाची एक घणाघाती जोडी प्रकाश हालेकान आणि सन्मित्र म्हात्रे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन, या कॉम्बिनेशनने अनेक मैदानं गाजवलेली आहेत. आणि दुसऱ्या बाजूला बघतो तो कुबेर अलिबाग संघ. रोहित पाटील, प्रणित वर्सोलकर, मकरंद बाविस्कर, जतेश सारंग या खेळाडूंसारखे अतिशय भेदक असे गोलंदाज ज्या संघाकडे आहेत तो संघ तोफखाना घेऊन नक्कीच उतरणार. अतिशय सुरेख असा गोलंदाजी असणारा संघ तळ संघाला रोखू शकणार का? येणारे 30 चेंडू सांगतील या सामन्याची दशा. हे 30 चेंडू सांगतील या सामन्याचं काय होणार, कोण जिंकणार, कोण हारणार, कोण घरी जाणार तर कोण उद्या परत येणार. पंकज जाधव यांनी सांगितले की मी माझं काम तर चोखरित्या केलेलं आहे. आता बारी आहे ती गोलंदाजांची. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे मित्रांनो. गोलंदाजी मार्कर बघायला मिळते तर रोहित पाटील. रोहित पाटील मित्रांनो मगाच्या सामन्याचा सामनावीर ज्याने एकतर्फी सामना जिंकवून दिला होता आपल्या कुबेर 11 अलिबाग संघासाठी तोच रोहित पाटील आता गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. फलंदाजीत या इनिंगमध्ये त्याने फारशी धमक दाखवली नव्हती, पण आता मात्र त्याच्या हातात आहेत ते 6 चेंडू. 6 चेंडूंमध्ये तो काय करामत करणार आणि कशा प्रकारे रोखणार एकविरा थळ संघाला. आपण कुबेर अलिबाग संघ बघितला तर रोहित पाटील, मकरंद बाविस्कर, जतेश सारंग, प्रणित वर्सोलकर यांसारख्या गोलंदाजांचा तोफखाना घेऊन उतरलेला संघ कुबेर 11 अलिबाग. लेट्स बिगिन. पहिला चेंडू सन्मित्र मात्र भिरकावून देतो. चेंडू खाली प्रणित वर्सोलकर आणि एक साधा सोपा झेल प्रणित वर्सोलकरच्या माध्यमातून सुटतो. एक धाव नक्कीच मिळणार. आपण बघितलं तर प्रणितच्या डोळ्यासमोर कदाचित सूर्य आला असावा, त्यामुळे त्याला मिसजजिंग झालं. चांगला पद्धतीचा चेंडू रोहित पाटीलच्या माध्यमातून त्याने दाखवून दिले की तुमची बॅट बोलणार तर मी सुद्धा माझे की डिलिव्हरीज टाकणार आणि तुम्हाला माझ्या जाळ्यात नक्कीच अडकवणार. आता मात्र रोहित पाटील सामना करतो तो प्रकाश हालेकाना. प्रकाश हालेकाना थळ संघाचे एक घणाघाती फलंदाज ज्याने अगदी कित्येक वर्ष थळ संघासाठी आपलं नाव उंचवलेलं. आता मात्र पुन्हा एकदा या वेळेस मात्र प्रणित वर्सोलकर कोणतीही चूक करत नाहीये. आता मात्र प्रकाश हालेकरांना परतावं लागेल. परतावं लागतंय ते तंबूच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानात जातोय तो. नागेश मैदानात जातोय. नागेश कडे सुद्धा प्रशांत देसाई यांनी जर झेल पकडला तर करण देसाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागते. कदाचित हेच ते बंधुप्रेम आपल्या भावाला प्रोत्साहित करण्यासाठी. तर वळूया मित्रांनो मैदानाकडे. रोहित पाटील याने त्याच्या गोलंदाजात एक झेल सुटला तर एक झेल पकडला सुद्धा. सन्मित्र मात्रेला जीवदान मिळालं, पण प्रकाश हालेकरांना तंबूचा रस्ता नक्कीच बघावा लागला. पुन्हा एकदा रोहित पाटील सज्ज. यावेळेस मात्र ब्लॉकर पद्धतीचा चेंडू हलकस अपील नक्कीच होते, पण पंच अपील फेटाळून लावते. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या झाली आहे ती 2 धावा. धावसंख्या झाली आहे ती 2 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. जर याच प्रकारे गोलंदाजी केली तर आपल्या संघाला, आपल्या कुबेर 11 संघाला रोहित पाटील नक्कीच विजेपद ओलांडून देऊ शकतो. नक्कीच क्वालिफिकेशनच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. स्ट्राईकवर असेल तो नागेश.
यावेळेस मात्र फुलरलेन पद्धतीचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण बघताय तिकडे प्रसाद चेवरेच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगत होते. धावसंख्या स्थिरावली आहे ती 2 वर. अशाच प्रकारच्या गोलंदाजीची गरज आहे ती कुबेर 11 अलिबाग संघाला. यावेळेस मात्र नागेश चेंडू भिरकावून देतोय. चेंडू जातोय तो 1 बाउन्स लॉंग ऑन सीमारेषा पार 4 धावांसाठी. सुरेख अशी गोलंदाजी बघते रोहितच्या माध्यमातून, पण आता मात्र रोहितचा चेंडूला खोदून मारलंय. चेंडू गेलाय तो 1 बाउन्स सीमारेषा पार. धावसंख्या झाली ती 6. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. आतापर्यंत चांगला षटक म्हणता येईल मित्रांनो. 5 चेंडू टाकले, 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट सुद्धा घेतली. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू. षटकाची सांगता होते, षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्यात तब्बल 6 धावा. अजूनही येणारे 24 चेंडू आणि 65 धावांची गरज असेल. 24 बॉल 65 रन्स नीडेड. लवकरात लवकर सामना सुरू करायचा. पंकज जाधव गोलंदाजी मार्कवर येते. तो अलिबाग तालुक्यातील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील एक वन ऑफ द बेस्ट लेफ्ट हँडेड पेसर मकरंद बाविस्कर. गेली कित्येक वर्ष त्यांनी रायगड टेनिस क्रिकेट आणि रायगड लेदर क्रिकेटचं प्रतिनिधित्व केलं आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या लेदर क्रिकेट टीमचं नेतृत्व केलेलं आहे. अतिशय असा घणाघाती पेसर, ज्याचं तोंड नाही तर त्याचा वेग बोलतो, असा मकरंद बाविस्कर. अतिशय देखणा चेंडू, फुलरलेन पद्धतीचा चेंडू. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. चेंडू जातोय तो लॉंग ऑफ सीमारेषा पार 4 धावांसाठी. चांगला चेंडू होता. फुलरलेन पद्धतीचा चेंडू खोदून मारला तर सन्मित्र म्हात्रे याने. पुन्हा एकदा मकरंद बाविस्कर सज्ज. यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न चुकतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो सरळ पॉइंट झोन मध्ये. हलकासा अपील होते रनआउटचा, पण अपील फेटाळून लावले. धावसंख्या स्थिर होते ती दुहेरी धावसंख्येत 10 धावसंख्येवर. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर. धाव फलकावर धावा लागल्या त्या तब्बल 10 धावा. मकरंद बाविस्करांना बॉलिंग मार्क. आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येत नाही. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडून पंच आपला निर्णय काय? हा जाते तो सरळ षटकार. सन्मित्र म्हात्रेच्या माध्यमातून एक चौकार आणि एक षटकार बघायला मिळालं. पुन्हा एकदा सन्मित्र म्हात्रे सज्ज. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक रोहित पाटील येतो. 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येत एकाने वाढ होते. धावसंख्या झाली ती 17. मित्रांनो 17 अंक म्हटलं तर आपल्या सर्वांचा आवडता खेळाडू
AB डिव्हिलियर्स, अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्सचा जर्सी नंबर आणि त्याच प्रकारची फलंदाजीची गरज आहे ती थळ संघाला जर या संकटातून बाहेर पडायचं असेल. कारण अजूनही रोहित पाटीलचे 6 चेंडू बाकी आहेत, अजूनही प्रणित वर्सोलकरचे 6 चेंडू बाकी आहेत आणि अजूनही जतेश सारंगचे 6 चेंडू बाकी आहेत. अशा प्रकारचे गोलंदाज असताना आपल्याला एक AB डिव्हिलियर्स स्टाईलचीच फलंदाजी करावी लागेल. कारण हे गोलंदाज चुका करत नाही, त्यांना चुका करण्यास भाग पाडावं लागतं, त्यांच्या चेंडूला कन्वर्ट करून मारावं लागतं. वळूया मैदानाकडे पुन्हा एकदा मकरंद बाविस्कर सज्ज आणि लोअर फुल्डर स्पर्धेचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक रोहित पाटील येते, वन बाउंड क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या देखील वाढ, धावसंख्या झाली आहे 18 धावा. षटकाच्या सांगतेकडे वाटचाल. शेवटचा चेंडू या षटकातील मकरंद बाविस्कर याचं एक सक्सेसफुल षटक म्हणता येईल. कारण या एंडने बऱ्याचशा धावा कुठल्या जातात, त्यात त्याने फक्त 12 धावा दिल्यात. शेवटचा चेंडू आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी होते. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय पॉईंट झोनमध्ये. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या देखील वाढ, धावसंख्या झाली ती 19 धावा. 2 षटकांची सांगता झालेली आहे. चांगलं षटक म्हणता येईल. ज्या एंडने स्कोरिंग रन्स एंड असं म्हटलं जातं त्या एंडने फक्त 13 धावांचं षटक टाकलं मकरंद बाविस्कराने. सामन्यात आपली पकड मजबूत धरून ठेवली आहे. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अठरा चेंडू आणि 52 धावांची गरज असेल ती एकविरा थळ संघाला. 17.33ची सरासरी. प्रत्येक षटकामागे 2 ते 3 मोठे स्ट्रोक नक्कीच यावे लागतील. स्ट्राईकवर फलंदाज आहे तो सन्मित्र, मात्र नॉन स्ट्राईकवर आहे तो नागेश. गोलंदाजी मार्कवर कुबेर 11 संघाचा तोफखान्याचा एक हुकमाचा एक्का रोहित पाटील. आज मित्रांनो कुबेर 11 संघाला सूरज पाटीलची कमतरता नक्कीच भासत असेल. कारण आता सूरज पाटील असं तर आत्तापर्यंत त्याने या सामन्यातली हवा नक्कीच काढून घेतली असती. रोहित पाटीलकडे सुद्धा कौशल्य आहे, त्याच्याकडे सुद्धा ती ताकद आहे, त्याच्याकडे सुद्धा तो कॉन्फिडन्स आहे. तो रोखू शकतो सन्मित्राला, तो रोखू शकतो एकविरा थळ संघाला. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आता मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू येतोय. सन्मित्र मात्र चेंडूला भिरकावून देतोय तो डीप स्क्वेअर, डीप मिड विकेट, सीमारेषा पार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा रोहित पाटील, पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला डीप मिड विकेट, सीमारेषा पार 6 धावांसाठी. बॅक टू बॅक सिक्सेस फॉर सन्मित्र मात्रे. रोहित पाटीलवर आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय तो सन्मित्र मात्रे. 2 चेंडू 2 षटकार ठोकलेत. अजूनही 40 धावांची गरज असेल. आता मात्र रोहित पाटील दिशा भरकटतोय, दिशाहीन गोलंदाजी करतोय, स्वैर मारा करतोय. धावसंख्या देखील वाढवते. धावसंख्या झाली आहे ती 32 धावा. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याचं रूपांतर मोठ्या फटक्यात होत नाहीये. 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येत देखील वाढ होते. धावसंख्या झाली आहे ती 33 धावा.
पहिल्या षटकात रोहित पाटीलने एक कंजूस भरी गोलंदाजी केली होती, पण दुसऱ्या षटकात त्याच्यावर हल्ला चढवलाय, प्रहार केलाय आणि तब्बल 3 चेंडूंमध्ये 14 धावा कुठून काढल्यात. उरलेल्या 3 चेंडूवर रोहित पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करणार, कशा प्रकारे आपलं काम पत्ते करणार आणि आपल्या संघाला विजय पथाकडे घेऊन जाणार. सुरेख चेंडू, चेंडू तटवलाय तो लॉंग ऑन झोन मध्ये. मकरंद बाविस्कर चेंडू खाली येतो. एक धाव नक्कीच मिळेल मित्रांनो. धावसंख्येत एक रेवाट, धावसंख्या झाली ती 34. रोहित पाटील शेवटचे 2 चेंडू. रोहित पाटीलच्या या 2 चेंडूवर नक्कीच कुबेर 11 संघाचे या स्पर्धेतील भविष्य निर्भर असेल. ज्या प्रकारे तो हे 2 चेंडू टाकेल, 2 चेंडूंचा मारा करेल, अशाच प्रकारच्या चेंडूंची गरज आहे ती कुबेर 11 संघाला. अतिशय देखणा चेंडू टाकायला, चेंडू टप्पा पडला, थोडासा खाली बसला. निर्धाव चेंडूची सांगत होते. धावसंख्या स्थिरावलेली 34 वर. सुरेख गोलंदाजी रोहित पाटीलच्या माध्यमातून, पण पंच मात्र नाखुश होतात. हे चेंडूला स्वैर चेंडू घोषित करतात. धावसंख्येत एक वाढ, धावसंख्या झाली ती 35 धावा. 35 ऑन स्कोरबोर्ड. येणारे 13 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. 13 चेंडू 37 धावा. जर हा चेंडू रोहित पाटीलने एक चांगल्या पद्धतीचा टाकला तर मॅच अजून खूप लांब नेऊ शकतो, कारण येणारे 12 चेंडू संघाकडे प्रणित वर्सोलकर, जतेश सारंग यांसारखे घणाघाती गोलंदाज नक्कीच आहेत. रोहित पाटील यावेळेस सन्मित्र मात्र चेंडूला बेरकावून देतोय. चेंडू जातो तो डीप स्क्वेअर, एक सीमारेषा पार. इट्स अ थर्ड वन फॉर सन्मित्र. समीकरण बदलते. येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. 15 येणारे 12 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. 12 चेंडू 30 धावा, 15ची सरासरी. यावेळेस मात्र अशा वेळेला गोलंदाजी मार्कवर येते तो प्रणित वर्सोलकर. प्रणित वर्सोलकर ज्याने कुबेर 11 संघासाठी कित्येक मेडल ओव्हर टाकल्यात, असा हा गोलंदाज. त्याच गोलंदाजीची गरज असेल ती प्रणित वर्सोलकर. तोच मारा करेल का? पंकज जाधवने त्याच्यावर जबाबदारी सोपवली आहे की आपल्या संघाला विजयपथाकडे घेऊन जाईल. 12 चेंडू 30 धावा, 15ची सरासरी. तब्बल 4 ते 5 मोठ्या फटक्यांची गरज नक्कीच असणार. फलंदाजी मार्कवर आहे तो नागेश, नॉन स्ट्राईक एंडवर आहे तो सन्मित्र. पहिल्या चेंडूवर सन्मित्र मात्रेची कॅच सुटली होती, त्यानंतर सन्मित्र मात्रेने ते केलं जे संघाला अपेक्षित होतं. पण आता मात्र नागेशला बीट करतोय, नागेशला फसवतोय, चकवतोय, हुकवतोय तो प्रणित. निर्धाव चेंडूची सांगत होते. धावसंख्या स्थिरावली आहे ती 41 धावसंख्येवर. यावेळेस मात्र नागेश भिरकावण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय तो सरळ प्रणित वर्सोलकरच्या हातात. इट्स अ फर्स्ट रन फ्रॉम प्रणित. अतिशय सुरेख चेंडू.
एकविरा थळ संघाला हादरा बसतोय आणि एकविरा थळ संघाकडून फलंदाजी करण्यासाठी आलाय तो या सीझन मधील त्यांचा सर्वात जास्त फॉर्म मध्ये असलेला सर्वात जास्त चांगला रेड हॉट इन फॉर्म मध्ये असलेला फलंदाज सिद्धांत नवले. मॅच विनर खेळाडू जो मॅचमधून काढलेली हवा मॅचमध्ये पुन्हा भरून मॅच आपल्या खिशात भरून घेऊन जाऊ शकतो असा सिद्धांत नवले फलंदाजी मार्कवर आलाय. एक चांगला मिडल ऑर्डर बॅट्समन अलिबागचे एक टॉप मिडल ऑर्डर बॅट्समन्स पैकी एक असा सिद्धांत नवले. तर मित्रांनो येणारे 10 चेंडू आणि 30 धावांची गरज. सिद्धांत वर्सेस प्रणित. आणि एक स्लो रन यॉर्कर पद्धतीचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो. एक धाव नक्कीच मिळेल. अतिशय सुरेख गोलंदाजी प्रणित वर्सलकरच्या माध्यमातून बघायला मिळते मित्रांनो. येणारे 9 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल ती एकविरा थळ संघाला. प्रणित वर्सोलकर एक फिरकी गोलंदाज ज्याच्याकडे लेग स्पिन ऑफ स्पिन स्लोअर वन फास्ट वन अशा सगळ्या चेंडूंची व्हरायटी आहे. अशा सगळ्या चेंडूंचा पिटारा आहे. ओहो वॉट बॉलिंग बाय प्रणित वर्सोलकर. चेंडू तटवलाय तो पॉइंटच्या दिशेने. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येत एकने वाढ धावसंख्या झाली होती 43 धावा. येणारे 8 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. या 2 चेंडूंवर निर्भर असेल ते कुबेर 11 संघाचं या स्पर्धेतलं भविष्य. काय चालू असेल ते प्रणित वर्सोलकरच्या डोक्यात, काय चालू असेल ते सिद्धांत नवलेच्या डोक्यात, काय चालू असेल पंकज जाधवच्या डोक्यात. अतिशय सुरेख चेंडू. लेग स्पिन पद्धतीचा चेंडू होता पण चेंडू यशांच्या थोडा बाहेर. स्वैर चेंडूची सांगत होते. धावसंख्येत एकने वाढ धावसंख्येत 44. जेव्हा मित्रांनो आपण चांगली गोलंदाजी करत असतो तेव्हा आपण स्वैर चेंडूंचा मारा करतो तेव्हा मित्रांनो नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाचं मनोबल थोडंसं उंचावतं. त्यांच्यावरचा दबाव थोडा कमी होतो. 8 चेंडू 27 धावांची गरज. सिद्धांत नवले सज्ज. सामना करेल तो प्रणित वर्सोलकरचा. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक पीस ऑफ बॉलिंग बाय प्रणित वर्सोलकर. अतिशय देखणा चेंडू. सिद्धांत नवलेला चकवले, हुकवले, फसवले, जाळ्यात अडकवले आणि आता मात्र समीकरण अजून लांब जाते. येणारे 7 चेंडू आणि 27 धावांची गरज. प्रणित वर्सोलकरच्या या चेंडूवर सर्वांची नजर नक्कीच असतील कारण हा चेंडू कदाचित जतेश सारंगवरचं प्रेशर कमी करू शकतो. कदाचित सन्मित्र म्हात्रेवरचं प्रेशर वाढवू शकतो आणि कुबेर 11 संघाला फायनलच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. पुन्हा एकदा प्रणित वर्सोलकर सज्ज. देखणा स्ट्रोक बघायला मिळतोय मित्रांनो. लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. इट्स अ बिग वन फ्रॉम सिद्धांत नवले.
जी पहिल्या चेंडूवर कॅच सुटली होती त्याचा फायदा सन्मित्र मात्र घेणार का? सहा चेंडू 21 धावा. तीन मोठ्या फटक्यांची गरज असेल ती सन्मित्र म्हात्रेला. जतेश सारंग त्याने कित्येक वेळा असे सामने जिंकून दिलेले आहेत. नांदेपाडा चषकामध्ये झिराड संघासमोर 6 चेंडूत 12 धावांची गरज असताना अतिशय देखणी गोलंदाजी केली होती जतेश सारंग याने आणि सामना वन साइड जिंकून दिला होता. अतिशय देखणा स्ट्रोक. चेंडू खाली मकरंद बाविस्कर येतोय. कोणतीही चूक करत नाहीये सन्मित्र मात्रेला परतावं लागेल. अतिशय सुरेख गोलंदाजी जतेश सारंगच्या माध्यमातून. आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा आपण कुणालाच नाही घाबरत. धावा. थळ संघाचा मनोबल थोडं डाऊन झालं असेल की कारण की जो खेळाडू हा सामना आपल्या झोळीत भरून नेण्याची किमया करू शकत होता तो फलंदाज सन्मित्र मात्र बाद झालाय. पण अजूनही काही सांगू शकत नाही मित्रांनो कारण सिद्धांत नवले सारखा फलंदाज ज्याच्याकडे सर्व प्रकारचे स्ट्रोक्स आहेत असा स्ट्रोक्सचा पिटारा घेऊन आलेला सिद्धांत नवले 5 चेंडू 21 धावा. नक्कीच 3 मोठ्या फटक्यांची गरज असेल ती एकविरा थळ संघाला. असे सामने कित्येक सामने जिंकवून दिले ते सिद्धांत नवले याने. सुरेख गोलंदाजीचा नजराणा बघायला मिळतो मित्रांनो. आणि हा स्वैर चेंडू आहे. धावसंख्या देखील वाढ होते. धावसंख्या झाली आहे ती 51 धावा. येणारे 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. जतेश वर्सेस सिद्धांत. यावेळेस मात्र सिद्धांतचा मारण्याचा प्रयत्न चुकतोय. फलंदाज झुकतोय. चेंडू निर्धाव जातोय. आता मात्र समीकरण थोडस मुश्किल होते. 4 चेंडू 20 धावा. 4 चेंडू मध्ये 3 मोठ्या स्ट्रोकची गरज असणार आहे. ती थळ संघाला 3 मोठे स्ट्रोक लगावे लागणार आहेत ते सिद्धांत नवले याला. आता मात्र मारण्याचा प्रयत्न एक सुरेख 100 जल पंकज जाधवच्या माध्यमातून बघायला मिळाला. आता मात्र सामना 60-40 झुकलाय तो कुबेर इलेव्हन अलिबाग संघाच्या बाजूने. 3 चेंडू आणि 20 धावा. प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे की सामना एकतर्फी झुकलेला आहे एकतर्फी गेलेला आहे. आणि आता जोपर्यंत जतेश सारंग चूक करत नाही तोपर्यंत कुबेर इलेव्हन संघाचं आव्हान या स्पर्धेत कोणही संपुष्टात आणू शकत नाही. अतिशय भेदक मारा जाते सारंगच्या माध्यमातून. फलंदाजाला चुकवले फसवले हुकवले यष्ट्यांचा वेध घेऊन यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. इट्स अ थर्ड वन फ्रॉम जतेश सारंग. 2 चेंडू आणि 20 धावा.
असेल. फलंदाजी मार्ग जमीर बुखारी. जमीर बुखारी सामना नक्कीच एका बाजूला झुकलाय, पण आपलं कौशल्य दाखवेल का, आपण षटकार मारू शकतो हे दाखवून देईल का, आणि तेच दाखवून दिले जमीर बुखारी याने. चेंडू कावून दिलाय, तो काऊ का सीमारेषा पार. इट्स अ बिग वन. शेवटचा चेंडू, एक चेंडू 14 धावा. जतेश टू जमीर. जतेश सारंग, आपल्याकडून अशा चुकांची अपेक्षा नाहीये, कारण सामना पूर्णपणे जिंकलाय तो कुबेर 11 संघाने. एक चेंडू 13 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा विरकावण्याचा प्रयत्न, यावेळेस प्रयत्न चुकतोय. फलंदाज आपली विकेट देतोय तो जतेश सारंग. इट्स अ 4th आउट फॉर हिम.